भरता तूच दुःख हरता तूच सुख भरता तूच दुःख हरता दत्ता दिगंबर माझा स्वामी नारायण चरणी देवी तू माता स्वामी नारायण चरणी देवी तू माता तोट दुःख करता तोट दुःख करता तोट दुःख करता तोट दुःख करता दत्ता दिगंबर माझा स्वामी नारायण चरणी देवी माता स्वामी नारायण चरणी देवी माता दुःखी कटी आम्ही मिळून यावो सुखी समाधानी होऊन जावो दुःखी कटी आम्ही मिळून यावो सुखी समाधानी होऊन गेलो दुःखी कटी आम्ही मिळून यावो सुखी समाधानी होऊन जावो तुमच्या चरणावरी अखंड वाहिला भाव स्वामी नारायण चरणी देवी तू माता स्वामी नारायण चरणी देवी तू माता तुम्ही अमुचे माया बाप पाप पुण्याचे कर बाप तुम्ही अमुचे माया बाप पाप पुण्याचे कर बाप तुमच्या चरणावरी अखंड वाहिला भाव स्वामी नारायण चरणी देवी तू माता स्वामी नारायण चरणी देवी तू माता पुढे वृक्ष आहे औदुंबर गुरु नमे आमचे नारायण पुढे वृक्ष आहे औदुंबर गुरु नमे आमचे नारायण त्यांच्या चरणावरी अखंड वाहिला भाव स्वामी नारायण चरणी देवी तू माता 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 जोडी तो ध्याम जपदरात नारायण नाथा हात जोडी तो ध्याम जपदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम देवा तेरे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम देवा तेरे हात नारायण नाथा हात जोडी तो घ्या माझ्या पदरात नारायण नाथा हात जोडी तो घ्या माझ्या पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा तेरे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा तेरे हात शारदाम हे मला कधी तुमच्या चरणात शारदाम हे मला कधी तुमच्या चरणात नारायण नाथा हात जोडी तो घ्या माझ्या पदरात नारायण नाथा हात जोडी तो घ्या माझ्या पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा गिर्यात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा गिर्यात दत्त भक्ती भीत मागत अन्नापना परे दत्त भक्ती भीक मागत अन्नापना करे याद केले मागतो त्याच्यात दाम तुझे
माझ्या पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुझे देवा जिऱ्यात दत्त दिगंबर दत्त गुरु तुझे देवा जिऱ्यात मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत करो मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत करो तुझे कारणी माया ममता पाच दोन्ही पडो तुझे कारणी माया ममता पाच दोन्ही पडो नारायण नाथा हात जोडी घ्या माझ्या पदरात नारायण नाथा हात जोडी पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा जिऱ्यात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा जिऱ्यात कृपा प्रसादे वरद हस्ता चिरिय पूजावा 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 लक्षणाचा जन्म मरणा फेरा तुकवावा लक्षणाचा जन्म मरणा फेरा तुकवावा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या आशीर्वादाने आपण दर गुरुवारी या ठिकाणी एकत्रित जमत असतो. कालच्याच गुरुवारी गुरुपौर्णिमा आणि गुरुवार असा दुहेरी योग आला आणि बहुसंख्येने सर्व भक्तगण दर्शन घेऊन गेले. कार्यक्रमाचा सोहळ्याचा आनंद घेतला. दत्त महाराजांनी सुद्धा सर्वांना समाधान दिला, आनंद दिला. सर्वांच्या जीवनाचं कल्याण कसं होईल यासाठी दत्त महाराजांनी सर्वांना आशीर्वाद, दत्त महाराजांनी अण्णांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि आज गुरुवार आहे. प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला अण्णांनी जे आपल्याला प्रवचनं सांगितलेले आहेत, जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात. मार्ग दाखवणारे सद्गुरू अण्णा महाराज, चालायला लावणारे सद्गुरू अण्णा महाराज, बोलायला लावणारे सद्गुरू अण्णा महाराज, त्यांच्या आशीर्वादानेच हे सारं काही क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये येणारे सर्व दत्तभक्त या सर्वांच्या माध्यमातून कालची गुरुपौर्णिमा अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये साजरी पडली. पावसाने सुद्धा कृपा ठेवली, कारण की आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण पाऊस होता. कशा पद्धतीने उद्याची कार्यक्रम पौर्णिमा साजरी होणार हे सगळ्यांना, नानांना नामांना सगळ्यांना प्रश्न पडला होता की हे कसं काय होणार. परंतु अण्णा आहेत म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. दत्त महाराज, अण्णा महाराज आहेत म्हणून हा सगळा आनंदाचा आनंद सर्वांना मिळाला. कुणाला कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.
त्यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. ते फक्त शक्य करू शकतात दत्त महाराज आणि सद्गुरूंना महाराज. तोच विश्वास, ती श्रद्धा आणि तोच भाव प्रत्येक जणाने जर दत्त महाराजांना सद्गुरूंना अर्पण केला तरच त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. तोच विश्वास, अगाध विश्वास जरी आपल्यामध्ये देहाने नसले तरी ऊर्जेच्या स्वरूपामध्ये ते आपल्यासोबत कायम राहणार आहे. आणि तीच ऊर्जा आपल्याला कालच्या गुरुपौर्णिमेला आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळाली. प्रत्येकाला माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून अण्णांची प्रचिती सर्वांना येऊन गेली. अण्णांचं दर्शनही कुणाला लाभलं असेल, दत्त महाराजांचं कोणाला दर्शन लाभले असेल, जो खरा भक्त असेल त्याला दर्शन नक्कीच झालेलं असेल, त्याला न कळत दत्त महाराजांनी दर्शन दिलेले असेल. कारण की जिथं भक्त असतो तिथं सद्गुरू असतात, तिथं गुरु असतात, तिथं दत्त महाराज असतात. कारण की हे नातंच तसं असतं, भक्ताचं आणि देवाचं नातंच आगाध आहे, जिथं एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत. गुरु आणि शिष्य, भक्त आणि देव हे एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण दर गुरुवारी नारायणपूरला येत असतो. आल्यानंतर आपण अखंड नामस्मरणामध्ये त्या परमेश्वराशी एकरूप होत असतो. आणि भक्ती जी आहे ती जवळची भक्ती करणं गरजेचं आहे. जवळची भक्ती करणे म्हणजे नक्की काय करणं आहे? जवळून भक्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं, हा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर आपण थोडीशी चर्चा करू. जवळून भक्ती करायची म्हणजे काय करायचं, याच्यातला अर्थ कुणाला सांगता येईल का? परमेश्वराची भक्ती करायची पण ती जवळून करायची. आपण करतो पण ती कशा प्रकारची भक्ती करतो हा सुद्धा मुद्दा आहे. जो आत्मीयता ठेवतो, जो भाव ठेवतो, तो कुठंतरी त्या भक्तीच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि जो येतो आणि जातो त्याची सुद्धा भक्तीच आहे. जो येतो आणि जातो त्याची सुद्धा भक्ती आहे. पण सद्गुरूंनी सांगितले की आपल्याला जवळून भक्ती करायची. जवळून भक्ती करायची म्हणजे काय करायचं आहे? दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचे पाय दाबायचेत का? दत्त महाराजांची पाय दाबायचे का? नक्की करायचं काय? जवळची भक्ती म्हणजे काय? याचा संदर्भ कोणाला लावता येईल का? जवळची भक्ती, जवळून भक्ती करा म्हणजे नक्की काय करा? तर त्याचा भाग असा आहे, जवळून भक्ती करायची म्हणजे आपण दर गुरुवारी नारायणपूरला येत असतो. दर गुरुवारी नारायणपूरला आल्यानंतर आपण प्रसाद घेतो, हार नारळ घेतो, फुलं घेतो, दत्त महाराजांना वाहतो. फोडलेला नारळ आपण परत पिशवीत भरतो, प्रसाद परत पिशवीमध्ये भरतो. एक पेढा दत्त महाराजांना ठेवतो आणि बाकीचा पेढा परत आपण पिशवीमध्ये भरून ठेवतो. तोच पिशवी घेऊन आपण त्या दुकानदाराजवळ ठेवतो. परत दुसरी पिशवी घेतो, भाजीपाल्याचे बाजार घेतो, ती पिशवी भरतो. काय भाजीपाल्याचे पिशवी भरणार, घरी फोन करणार, कुठली भाजी आणू, काय आणू, कशी भाजी आणू, कुठली भाजी आणू, ती पिशवी भरतो. आणि परत त्या दुकानदार ओळखीचा असतो, त्या दुकानदाराजवळ ठेवून देतो. आणि परत मग दुपारची वेळ होते आरतीची, भजनामध्ये बसतो. भजनामध्ये बसता बसता भजन ऐकतो, पण त्याचं लक्ष मात्र भजनामध्ये नसून त्याचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतं. मोबाईलमध्ये बघता 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 1 वाजते, 1:15 वाजते, प्रवचनाचा टाईम होतो. एकत्र बसतो, प्रवचन ऐकतो, आरती करतो आणि परत महाप्रसाद घ्यायला अन्नछत्रामध्ये जातो. स्वतः महाप्रसाद घेतो, घरून येताना डबा आणतो, डब्यामध्ये भात घेतो, आमटी घेतो, परत ती पिशवी भरतो. आता किती झाले? एकूण पिशव्या 3 पिशव्या झाल्या. एकूण 3 पिशव्या झाल्या. घरी जातो, सगळ्या गोष्टी करतो. मग आपण
किती जवळून भक्ती केली तर पिशव्या भरायची भक्ती केली आपण. काय केलं? पिशव्या भरायची भक्ती केली. मग ही भक्ती झाली का सांगा? आपण त्या वेळामध्ये आपण परमेश्वराच्या किती जवळ गेलो? मला सांगायचं आहे भाग काय की तेवढ्या वेळामध्ये सकाळपासून आपण नारायणपूरला येतो, दुपारपर्यंत आरती करतो, पण त्या वेळामध्ये आपण परमेश्वराच्या किती एकरूप होतो, किती जवळ येतो, काय करतो, हा माझा सांगण्याचा भाग आहे. आपण किती आत्मीयतेने त्यांच्याशी एकरूप होतो? तर होत नाही. आपण प्रपंचाच्या राहाडगाडग्यामध्ये अडकलेले असल्यामुळे आपण प्रपंचाचाच विचार करतो, परमेश्वराचा विचार आपण तेवढ्या क्षणापुरता करतो. म्हणून ती भक्ती झाली आपली, वरची भक्ती झाली. आत्मिक आंतरिक भक्ती आपल्याकडून ती होत नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या दुःख यातना आपल्याला भोगाव्या लागतात. आणि जो भक्ती करतो तो भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारचं त्याचं कर्म चालू द्या, कुठलेही कर्म करू द्या, जो भक्ती मनापासून करतो ते कर्म करत असताना कायम दत्त महाराजांचं अण्णांचं नाव त्याच्या मुखामध्ये असतं. ती खरी भक्ती असते. तुम्ही बाजारात जा, भाजी घ्या, पण भाजी घेत असताना सुद्धा परमेश्वराची आठवण मनामध्ये असली पाहिजे. नारळ फुलं वाहताय, ती सुद्धा आठवण आपल्याला आंतरिक मनामध्ये असली पाहिजे. प्रसाद घेत आहेत त्यावेळेस सुद्धा परमेश्वराची आठवण आपल्याला मुखातून अखंड नामस्मरण त्या परमेश्वराचं होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला अखंड नामस्मरण, अहोरात्र नामस्मरण, आपण परमेश्वराशिवाय आपण एक श्वास सुद्धा राहू शकत नाही, त्यावेळेस ती खरी भक्ती, जवळची भक्ती झाली. ही खरी जवळची भक्ती झाली. आपल्याला फक्त नारायणपूरला आलोय आणि तेवढ्यापुरता आलोय आणि गेलोय तर ती खरी भक्ती होत नाही. तुम्ही येताय, तुमचा भाव आहे, तुमची श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे, परमेश्वर सुद्धा तुम्हाला देतात, त्याबद्दल शंका नाही. परंतु नारायणपूरला आल्यानंतर आपण एकच दिवस नारायणपूरला येतो आठवड्यातून, आणि 7 दिवस आपण ते चार्जिंग आपल्याबरोबर ठेवत असतो. आणि ती चार्जिंग आपण परत पुढच्या गुरुवारी येस्तोपर्यंत चार्जिंग टिकत असते. ही चार्जिंग अजून कशा पद्धतीने जास्त वाढेल, कशा पद्धतीने आपण विषय माया मोहाच्या पलीकडे जाऊन त्या परमेश्वरापर्यंत आपण जाऊन पोचू, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती जवळची भक्ती झाली, खऱ्या अर्थाने ती दत्तगुरूंची भक्ती झाली. म्हणून आपल्याला ही अशा पद्धतीने सेवा करायची. म्हणून अण्णांनी आमच्या गुरुबंधूंना पारायण लावून दिलेलं आहे, सेवा लावून दिलेली आहे. त्या माध्यमातून त्यांना घरापासून अलिप्त करायचे, हळूहळू विषय मायाच्या मोहातून त्यांना बाजूला करायचे. कारण की त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेणं काळाची गरज आहे. कारण की हा माणसाचा जन्म मुळेच त्यासाठी आहे. हा माणसाचा जन्म प्रपंचासाठी नसून प्रपंच करून, परमार्थ करून परमेश्वराची सेवा करायची. आणि ते सेवा करता करता आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. हा मूळ हेतू माणसाच्या जन्माचा आहे. हा मूळ हेतू आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला या मनुष्य जन्माचा हेतू कळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला मनुष्य जन्माचा हेतू कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा 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 जन्म घ्यावा लागणार आहे. 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला पुन्हा फिरवावा लागणार आहे. तो फेरा जर आपल्याला चुकवायचा असेल तर आपल्याला नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून नामस्मरण हे अखंड नामस्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे. जे काही कर्म करताय ते कर्म करता करता आपल्याला नामस्मरण करायचंय. जर आपण कर्म करता करता जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर कर्माचं आपल्याला फळ भोगावं लागत नाही. कारण की त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये अखंड परमेश्वराचं नाम असल्यामुळे जे काही कर्म होत असेल, मग चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो, जोपर्यंत या कर्माचा लेखाजोखा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा फिरावं लागत असतं. आणि ज्या वेळेस दोन्ही हे कर्मातून आपण मुक्त होऊ त्यावेळेस आपण दत्त महाराजांच्या चरणावर समर्पण झाल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून आपल्याला जर या देहातून सुटका हवी असेल, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जर आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला आंतरिक भक्ती करणं गरजेचं आहे.
आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याची भक्ती, आपल्याला परमेश्वराची ओढ ही अखंड असणं गरजेचं आहे. ही ओढ ज्या वेळेस तयार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जवळची भक्ती झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. जे काही कर्म करत असाल ते कर्म करत असताना परमेश्वराचं अखंड नामस्मरण मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. ते कुणाला बोलून दाखवायची गरज नाही, ते आतमध्ये असणं गरजेचं आहे. अवडंबर करायची सुद्धा गरज नाही की मी असा मी तसा, काही गरज नाही. परमेश्वराला माहिती आहे आपण कसे आहोत, काय करतो काय नाही करत. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आतमध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि जे कर्म करत असतो ते परमेश्वराला स्मरून करा, म्हणजे आपल्याकडून चुका होणार नाहीत, आपल्याकडून चुकीचं कर्म होणार नाही. जे काही कराल ते दत्त महाराजांना सद्गुरूंना स्मरून करा, म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या, त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग समजून घ्या. आणि आता सर्वांनी भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, त्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानु सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला
राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हरि 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे हरि 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे आता एकदा आनंदचं भजन करू. सर्वांनी मनापासून म्हणायचं. आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मनापासून म्हणा. आपण त्यासाठीच येत असतो, नामस्मरणासाठी आपण येत असतो, म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. नामस्मरणाशिवाय सांगितल्याप्रमाणे या जीवनाला अर्थ नाही, या देहाला अर्थ नाही. म्हणून नामस्मरण हे अखंड आपल्याकडून होणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण मनापासून केलं पाहिजे. आता सद्गुरूंचं आपण नामस्मरण करू. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण
गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 गुरु 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 नारायण 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 गुरु नारायण 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 अच्छा तर सर्वांनी एकदा हात वर करायचा आहे. दत्त महाराजांना अण्णांना हाक मारायच्या. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि जवळची भक्ती करण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की आमच्याकडून आंतरिक भक्ती होऊ द्या. वरवरची भक्ती नसून आंतरिक भक्ती होऊ द्या. कायम आमच्यासोबत राहा हीच परमेश्वराला प्रार्थना करा. म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. बाकीचा भाग थोडक्यात नाना सांगतील. विश्व करते, हिंदू धर्माचे पुरस्कार करते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, सर्व ज्या जीवनाचे शिल्पकार सर्वांना महाराजांना वंदन करून आपण पौर्णिमेनिमित्त गुरुवारनिमित्त करतो. आज गुरुवार आहे आणि या गुरुवारचं अन्नदान आज गुप्त अन्नदान आहे. म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखवंत आणि आशीर्वाद द्यायचा. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा ची तारीख आहे 9/8/2025 वार शनिवार या दिवशी आपली पौर्णिमा आहे. आपल्या पौर्णिमा 2 प्रश्न आहे. शुक्रवारी दुपारी 2:25 पौर्णिमा लागते आणि शनिवारी 1:34 पौर्णिमा आहे. म्हणून आपण ही पौर्णिमा धरताना शनिवारी जरी आपल्या पूजेचे काम होम होईल, हवन होईल, कार्यक्रम होईल, त्याकरता या सर्वांनी यात्रे करून नोंद घ्या. आपण सर्वांनी जो परवा आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला हे तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळे झाला. परत पहिल्या प्रथम यात्रेकडूनच आभार मानतो. एवढी मोठी तुम्ही आला, त्रास दिला नाही, तुम्हाला त्रास झाला
सर्व यात्रेकरूंना त्रास झाला, तुम्ही श्रद्धा विश्वास भाव सोडला नाही. आमचे शिष्यमंडळी आहेत, त्यांनी त्यांच्या शिष्यमंडळीत आमच्या डिपार्टमेंटचं काम मात्र नंबर 1चं केलं. त्यांनी आपल्या येणाऱ्या यात्रेकरूला सहकार्य केलं. सासवड पोलीस स्टेशननी जे सहकार्य लावलं होतं त्या सहकार्याला आपल्या शिष्यमंडळी 100 पट चांगली साथ दिली, म्हणून ही यात्रा पार पडली. आपल्या शिष्यमंडळी तुम्हाला सांगायचे, रातच्या 2:30 वाजता मला फोन केला. 2:30 वाजता गेले होते रात्री आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 1 वाजता त्यांनी फोन केला, आम्ही घरी येऊ का. या शिष्यमंडळीचं डिपार्टमेंटचं परत आभार मानतो. सासवड पोलीस स्टेशन असेल, सर्व यात्रेकरू असतील, आमचे सर्व शिष्यमंडळी बाकीचे असतील, पण सर्वांना अण्णाजी भारत दत्त महाराज वती आशीर्वाद देतो. पत्रकार बंधूंनी चांगलं साथ केलं, सर्वांनी सहकार्य केलं. ही शक्ती भक्ती सामर्थ्य असेल ते अण्णा महाराज आहेत. सगळं सोपं, मी कायम सांगतो, सोपं आहे. समाज सोपं नाही. तुम्हाला सांगा, अण्णा महाराज आहेत का नाही, दत्त महाराज आहेत का नाही? आहेत. एकही गाडी घासली नाही, कोणाचे भांडण नाही, कोणाचा तंटा नाही. बिवडीपर्यंत वाहनं पण, कापरूपर्यंत वाहनं पण, परंतु एकसारख्या गाड्या चालल्या होत्या. ही कोणाची शक्ती आहे रे? ही अण्णा महाराज शक्ती आहे. शक्ती भक्तीच्या जोरावर आपण हे जे केलं, सर्वांचा आभार अभिनंदन. सर्व यात्रेकरूंनी तुम्ही ज्या भावाने आला त्या भावाने तुम्ही देव घेऊन गेलेला आहात. हे तुमचा भाव, तुमची शक्ती. अरे काय त्रास होतो आम्ही पाहतो होतो ना, पण करणार काय? एवढा मोठा समुद्र लोटलाय, काय करायचं? मी महाराजांना तेच म्हणतो, काय म्हणजे अण्णा बघतील. अरे बघतील, बघितलं ना, अण्णांनी बघितलं म्हणूनच हे पार पडलं. हे सोपं नाही. हे आपण सर्वांना परत आता अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. माता असतील, माता बहिणीचा त्रास झाला, सर्वांना त्रास झाला, परंतु तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, भाव जो होता तो आढळ असा भाव होता. त्यामुळे तुम्हाला पावतो. आढळ, श्रद्धा, विश्वास, भाव याबद्दल तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक महात्मा होता. आता चातुर्मास चालू आहे. चातुर्मास तो आता मंडळीला माहिती मी नसेल, आहे का माहिती चातुर्मास? नाही तरी पण सांगा. चातुर्मास म्हणजे वांग आणि नवा कांदा खायचा नाही, याला चातुर्मास. ताई लोकांना, असेच जुन्या ताई लोक, आमच्या आईसाहेबांना माहिती असेल, याला चातुर्मास म्हणतात. काय आता मंडळी बघा, चंपषष्ठीपर्यंत वांग सुद्धा खाऊ शकत नाही, नवा कांदा कोणा, त्याला चातुर्मास म्हणतात. आणि या चातुर्मासाचं एक महात्मा एका गावामध्ये गेला आणि एका मंदिरामध्ये शांतमध्ये बसला आणि चातुर्मासाचं महत्त्व सांगायला. आषाढ महिन्यात होता आणि त्या महिन्यामध्ये चातुर्मास सांगत होता. आणि चातुर्मास सांगण्याकरता लोक आनंदाने येऊ लागली. अरे येता 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 लोकांची भावकाची रोजची गर्दी होऊ लागली. आता गर्दी झाल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की महाराज कोण आले, चातुर्मासाचं महत्त्व सांगतात, आता काय करायचं? आता संपूर्ण नदीच्या कडेला गाव होतं, लोक यायची जायची. आणि शेजारच्या गावामध्ये एक भाविक म्हातारी होती आणि तिला कळलं, ती श्रद्धा पण होती, पण तिने विचार केला की चातुर्मास मी धरलाय, मला ते महत्त्व सांगणार कोण महात्मा आला तिकडे आपल्याला जायचंय. तिने निश्चय केला. आता निश्चय केला, ती निघाली. पण नदीतून येताना थोडं पाणी असायचं, चालत 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 यायची, महात्मे ऐकायची, दर्शन करायची आणि निघून जायची. असा थोडा काळ गेला, 4-8 दिवसाचा. आणि 4 आषाढ महिन्याचा दिवस, पाऊस काळाचे दिवस, पाऊस वाढत गेला. ह्याची ज्याने महात्म्याची शक्ती वाढायला लागली, लोकांची भक्ती बघून. आणि शक्ती भक्ती एक झाल्यानंतर लोक वेळी आनंदमय नाचू लागली. पण ती म्हातारी हुशार होती. ती म्हणली आईसाहेब तुम्ही जाता कशाला? थांब. नाही, मी घरी जाऊन माघारी येणार, एवढ्या मोठ्या पाण्यातून कसं जाता तुम्ही? तर म्हणली मी जाते. आता एक दिवस पाऊस वाढला, नदीला पूर आला. नदीला पूर आल्याच्या नंतर म्हातारी हळूहळू अलीकडे आली. आणि आल्याच्या नंतर त्या महाराजांच्या पाशी बसली, मला जायचं घरी. तर म्हणली तुम्ही एक मला मंत्र दिला पाहिजे. आता म्हणलं काय करावं? मंत्र कोण देतात? सद्गुरू. मी सद्गुरू नाही, मी महात्मा आहे. नाही, काही करून द्या, तुम्ही सांगाल त्याचं वचन पाळते, तुम्ही सांगा तो शब्द मी पाळते. आता शब्द पाळतो नंतर महाराजांना प्रश्न पडला आणि त्याने महात्म्याने विचार केला. विचार करून सांगितलं काय करायचं. ती म्हातारी हट्ट सोडला नाही.
आता त्या नदीच्या कडेला बेडका होते ते डराव करत होते. आता महाराजांना काय सुचनाच. आता त्याने ऐकलं म्हातारीला म्हणले, फक्त म्हणले डराव म्हणा, आता डराव म्हणा. म्हातारीने त्या शब्दात ठेवले. आता महाराजांनी झाले श्रद्धा विश्वास भाव तो श्रद्धा ठेवली त्यांनी. आता तिने काय केले म्हणजे डराव हिने आपला जाताना मंत्र चालू केला. आणि ती येताना पावसाळ्यात होती, ती घोंगडी आणत होती. आता घोंगडी लोकांना आता माहिती बी नाही, छत्र्या गेल्या, रेनकोट गेले, घोंगडी होती, ती घोंगडी घेऊन यायची. आणि नदीला पूर आला. नदीला परत जायचं कसं पडेल. तिने डराव मंत्र चालू केला आणि मंत्र चालू ती घोंगडी टाकली. त्यामुळे चल ग घोंगडी डराव चल ग घोंगडी डराव. म्हातारी गेली पलीकडे, लोक बघतात. आता ही चर्चा त्या गावात झाली. गावात झाल्यानंतर महात्मा वैश्य कळली. दुसऱ्या दिवशी म्हातारी आली परत, चल ग घोंगडी डराव चालेल. ही शक्ती म्हणली कुठली. महाराज म्हणले काय भानगडे हो आई साहेब. नाही म्हणले, तुम्ही दिलेला मंत्र आहे. महाराजांच्या लक्षातच नाही काय म्हणलं होते. समाज एवढा जमाय, समाजात काय कळलंच नाही. आताही महाराज आहेत, कोणतरी म्हणलं काय म्हणलं मी, तशी म्हणली, आता काय करायचं. आणि मग त्या महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. नाही म्हणले, आता यावं लागल. आता यावं लागेल म्हणतात. म्हणले बरं मग जाऊ संध्याकाळी दुपारी. कार्यक्रम संपला, महाराज निघाले. नदीला पूर आलेला, महापूर चाललेला. आता म्हातारी काय म्हातारी म्हणली चला पडेल, नाही यायचं म्हणले. म्हातारी बसली घोंगडी, गेली चल ग घोंगडी डराव चल ग घोंगडी गेलं पण इकडं. आता म्हणले एक कसं काय, ही तुम्ही दिलेली शक्ती आहे म्हणली, म्हणजे तुम्ही दिलेला मंत्र आहे. आता महाराज लक्षात आहे ना, म्हणजे मला बी यायचं. मग घोंगडी घेऊन परत आली डराव करीत. आणि महाराजांना काय कापायला लागली, अरे आपण बुडतोय काय. निघाले चल ग घोंगडी डराव झाला. महाराज म्हणले काय भानगडे. गेले घरी गेले, बसले, सगळं कार्यक्रम झाला. दर्शन बेस झालं. म्हणले हे तू कुठं शिकली. म्हणजे तुम्हीच सांगितलं, तुमच्या माझी श्रद्धा विश्वास भाव होता म्हणून तुम्ही दिलेला मंत्र आहे. म्हणले मला म्हणजे माझ्या लक्षात नाही, तुम्हाला भावनेची अरे बोलून गेलो म्हणले मी. चल ग घोंगडी डराव. अरे कुठं. मग त्यांनी मान्य केलं, अरे मी मोलका शंका आहे, तू श्रद्धावान आहेस. तसं आम्ही बोललो, पण तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तुमचं परमेश्वर कल्याण केलं सोडणारच नाही. अण्णांच्या नावामध्ये ताकद आहे. अण्णांच्या नावाच्या ताकदीमुळे हे सगळं चाललंय. हे दत्त मंदिर असतं. दत्त महाराज गाणगावून कुणाला भेटायला आले, अण्णा महाराजांना भेटायला आले. आता काय होतं नारायणपूरला, काहीही नव्हतं. गडामध्ये गड पुरंदर केदारेश्वर वज्र गुडोत्तर हिराजन कोंदनाथ गमला. आणि कैलास हा शिवाचा सजला सगळा. हा कैलास कोणाचा आहे, अण्णा महाराजांचा आहे. याच्यामुळं ही पौर्णिमा झाली. तुम्ही सर्वांनी सहकार्य केले, परत तुमचं अभिनंदन करतो. असंच सहकार्य करा. आम्ही अजून आहोत. आमची शक्ती माग आहे, आमची भक्ती बी आहे. शक्ती पण आधार दिसत नाही, पण ती अंध आहेत. पण आम्हाला सावरून घेतलं आणि ही पौर्णिमा पार केली. तसं आता इथून पुढे आपण सर्वांनी सहकार्य करू. या ठिकाणी बोलण्यासारखं शिकार आहे, टाईम झालेला आहे. धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. सर्वांचं कल्याण हो. दत्त महाराज, अण्णा महाराज तुमच्या आयुष्याची 100 शतायू पार करू. आशीर्वाद देतो. या ठिकाणी